अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनावरून सध्या शहरात राजकीय वातावरण तापले आहे। या निवेदनाबाबत सचिन भोपळे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यासाठी आयोजक प्रफुल्ल बारई यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। प्रफुल्ल बारई यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या एका निवेदनानंतर सचिन भोपळे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला होता। हे सर्व आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा बारई यांनी केला असून या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली बाजू मांडली। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात नेमकं काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी प्रफुल्ल श्रावणजी बारई, मी अमरावतीला राहतो आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा 24/1/2026 ला रेस्ट हाऊसला जनता दरबार होता। जनता दरबारमध्ये मी गाडीविषयी जे चंद्रपूर जिल्ह्यातून आणि भंडारा जिल्ह्यातून जे विदाऊट रॉयल्टी गाड्या चालतात त्याच्या संदर्भात बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं होतं। वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती ग्रामीण आणि अमरावती शहर इथे जे विदाऊट रॉयल्टी येणाऱ्या गाड्या ह्या बंद करावा आणि पोलीस सुपर एंट्री ही बंद करा असे हे निवेदन दिले होते। निवेदन दिल्यानंतर तात्काळ मग साहेबांनी SP ला फोन लावून गाड्या बंद केल्या आणि त्याच्यानंतर जे माझ्यावर समजा माझ्या रॉयल्टीत असलेल्या गाड्या परस्पर SP विशाल आनंद सरांनी तात्काळ अर्ध्या तासामध्ये माझ्या 2 गाड्या पकडल्या आणि रॉयल्टी असून सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल केले। त्या गुन्हा दाखल केल्यानंतर मी हायकोर्टमध्ये गेलो। हायकोर्टमध्ये गेल्यानंतर मी दाखल केलं माझ्या गाडी सगळं, माझ्याकडे 9 ब्रास रॉयल्टी आहे आणि माझ्या गाडीमध्ये 9 ब्रास माल भरल्यानंतर 8 ब्रासच माल आहे। मग ते झाल्यानंतर 5/2/2026 ला माननीय पालकमंत्री साहेब अमरावतीला आले। अमरावतीला सचिन भोपळे हा नावाचा व्यक्ती, त्याला SP सांगितलं तू याच्या नावाची खोटी तक्रार दे। SP सांगितल्यानुसार तर मग SP सांगितलं त्याला, मग त्यांनी खोटी तक्रार अशी दिली तर MP ज्या गाड्या चालतात 450, तर 450 गाड्या चालतात, हे विदाऊट रॉयल्टी चालतात। मी हे विदाऊट रॉयल्टी MP उल्लेख सुद्धा केला नाही बावनकुळे साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना हे मी सांगितलं पण नाही। MP विषयी मी निवेदन दिलंय बावनकुळे साहेबांना, ही निवेदन आहे त्याविषयीच मी बोललो आणि MP विषयी मी बोललो नाही। आणि कोणत्याच अधिकाऱ्यांच्या माझे संबंध आहे बावनकुळे साहेबांसोबत माझे संबंध आहे आणि मी अधिकाऱ्यांच्या मी बदल्या करतो हे सुद्धा मी सांगितलेलं नाही आहे। तरी पण माझ्यावर सचिन भोपळे ह्या व्यक्तींनी माझा खोटं नाव घेऊन माझ्या नावाचा म्हणजे खोटं त्यांनी हे केला आक्षेप ना। मुद्दा हेच आहे, अमरावती सिटीच्या ग्रामीण आणि सिटीचे जे सुपर एंट्री आहे हे टोटल बंद केली साहेबांनी आणि पोलिसांनी सांगितलं त्यांना, SP साहेबांनी सांगितलं तू बा याच्याविषयी बावनकुळे साहेब राहील, तू असा खोटा प्रश्न मान, म्हणजे तेव्हा कुठे तुमचे एंट्री चालू होतात। मग माझं हेच म्हणणं आहे, त्यांनी जे सांगितलं समजा तर MP वरून 450 गाड्या चालू आहे असं मी बावनकुळे साहेबांना काहीच सांगितलं नाही आणि माझ्या अधिकाऱ्यासोबत सेटिंग आहे असं सुद्धा मी सांगितलं नाही। कोणत्याच अधिकाऱ्यासोबत माझी सेटिंग आहे आणि कोणत्याच अधिकाऱ्यांच्या मी आजपर्यंत बदल्या केल्या नाही आणि कोणत्याच अधिकाऱ्यांचे मी 2 रुपये सुद्धा खाल्लेले नाहीये। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।